ज्या दिवसापासून आदामाने पाप केलं, हवेने पाप केलं, त्या दिवसापासून मानवी जीवन हे पापमय झालं. जो त्याचा जीव, त्याचा आत्मा, त्याचं शरीर एका आगळ्या वेगळ्या सुखामध्ये होतं. परमेश्वर साक्षात त्याच्या भेटीला त्या एदेन बागेमध्ये येत असे. किती सुंदर रीतीनं त्याला देवाबरोबर वेळ घालवण्यास वेळ मिळायचा आणि परमेश्वराच्या उपस्थितीत असं त्याचं जीवन असायचं. एक पाप, एक आज्ञा मोडली फक्त, आणि ते एका अवाज्ञेमुळे आत्मिक मनुष्य दैहिक झाला आणि दैहिक पापांमध्ये तो गुरफटला गेला. आणि आजही ज्या लोकांनी ख्रिस्ताच्या रक्ताचा स्वीकार केला नाही, येशूला देवाचा पुत्र मानलं नाही, आजही ते परमेश्वर प्राप्तीसाठी भटकत आहेत. सत्य त्यांना उलगडेना. ज्यावेळेस मनुष्याच्या जीवनात या पापामुळे संकटांना सुरुवात झाली, अनेक संकट येथे उपस्थित आम्ही प्रत्येकाने आमच्या जीवनात पाहिलेली आहे. ज्याच्या जीवनात संकट नाहीत तो व्यक्ती जिवंत आहे असं मला वाटत नाही. जो जिवंत आहे त्याला स्ट्रगल असतो. ज्याला वाढायचंय, ज्याला पुढं जायचंय, ज्याला मोठं व्हायचंय, ज्याला जीवनात काहीतरी करायचंय, त्याला अडचणी आहेत. चढावरती गाडी चढवण्यासाठी गिअर टाकावा लागतो. खड्ड्यात न्यायची असली तर न्यूट्रलमध्ये आपोआप जाते, काही करायची गरज नाही. पास व्हायचे तर मेहनत करावी लागेल. नापास होण्यासाठी नुसता आराम करा. 100% तुम्ही नापास होणार, माझा शब्द आहे तुम्हाला. परिश्रम, कष्ट हे फक्त तुमच्या चांगुलपणासाठी, आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, जीवनात काहीतरी करून दाखवण्यासाठी परिश्रम करावे लागतात. आणि हे करत असताना फार मोठ्या दिव्यातून जावं लागतं. कधी आजार येतात, कधी विकार येतात, आर्थिक अडचणी, परिवारातल्या अडचणी, समाजातील अडचणी, वेगवेगळ्या अडचणींनी माणूस घेरला जातो. आणि मग ज्यावेळेस कसली अडचण असो, तुमची अडचण, तुमची जी काही अडचण असेल ती डोळ्यासमोर तुमचा प्रॉब्लेम आणला तरी चालेल, काय हरकत नाही. मग ती अडचण ज्यावेळेस आपल्या जीवनात, ती समस्या येते, आम्ही त्या अडचणींचं उत्तर जगात शोधायला सुरुवात करतो. आणि ती अडचण जगात आम्ही शोधत असताना वेगवेगळी दारं आम्हाला ठोकावी लागतात. ह्याच्याकडून मदत होईल का, त्याच्याकडून मदत होईल का, हा मदत करील का, तो मदत करील का, आणि विभिन्न रीतीनं आपण त्या समस्येतून कसं का होईना बाहेर येण्याचा प्रयत्न करतो, कुणाच्या ना कुणाच्या मदतीद्वारे. आणि कितीतरी वेळा आपले भाऊ बहीण आपल्यासाठी उभे राहतात, कधी कधी अनोळखी लोक उभे राहतात. देवाची दया आहे, देवाची कृपा आहे. आणि मग ह्या वेगवेगळ्या दारांवरती आम्ही जातो आणि वेगवेगळ्या दारांवर आम्ही ठोकतो आणि आम्हाला मदतीची अपेक्षा असते आणि आम्ही ती मदत मागत राहतो. कधी असं होतं की आम्ही एखादी गोष्ट अपेक्षा करतो पण ती आम्हाला मिळतच नाही. कधी असं घडतं की एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे आणि त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करता. एखादा जॉब आहे, इंटरव्ह्यूला जाता आणि तिकडून तिथंच टेबलवर सांगतात, अजिबात तोंड दाखवू नकोस, आल्या पाऊली मागं नाही, कारण तू योग्य नाहीस इथं. आणि एखाद्या अपयशाकडे पाहून तरुण लेकरं नाराज होऊन घरी येतात आणि डायरेक्ट भाषा बदलते. जीव देतो, मरतो, नको जगायला, किती संकट, देवा मीच दिसलो का तुला, वगैरे वगैरे वगैरे. नाशिकचे लोक नाही, बाहेरचे लोक असं बोलतात. आणि आपण वेगळ्या एका मेंटॅलिटीमध्ये निघून जातो. एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की जर तुमच्यासाठी एक दरवाजा बंद झालाय, तुम्ही एखाद्या ठिकाणी परिश्रम करताय की मला आज इथून उत्तर मिळालं पाहिजे, तुमच्या त्या परिश्रमामध्ये जेव्हा तुम्हाला उत्तर मिळत नाही त्यावेळेस लक्षात ठेवा, तो दरवाजा नाही उघडला तरी
एक गोष्ट मात्र निश्चित आहे, परमेश्वर त्याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद तुम्हाला देऊ इच्छित आहे. ज्या आशीर्वादाची तुम्ही अपेक्षा करता, जो आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत नाही, ती गोष्ट तुमच्या जीवनातून निघून जाते, त्यावेळेस लक्षात ठेवा, प्रभू आणखीन मोठा दरवाजा तुमच्यासाठी उघडणार आहे. प्रभू काहीतरी विशेष तुमच्या जीवनात करणार आहे. प्रभूची काहीतरी मोठी योजना आहे. म्हणून ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना आमच्या जीवनामध्ये आम्ही कधी हार हा शब्द पाहू शकत नाही. ही गोष्ट नाही मिळाली याचा अर्थ परमेश्वराला काहीतरी सुपेरियर काम करायचं आहे. कधी काय होतं ना की थोड्या अडचणी बघून आम्ही देवाच्या योजनेवर डाऊट करायला सुरुवात करतो. पण तो परमेश्वर आहे, एकदा त्याने ठरवलं ना मी दार उघडणार आहे, कोणाच्या बापाला ते बंद करता येत नाही. हालेलुया. एकदा तो म्हटला ना मी तुला आशीर्वादित करणार आहे, मग तो आशीर्वाद कोणाच्यानेच थांबवता येत नाही. ज्यावेळेस परमेश्वर ठरवतो, आशीर्वादाचा दरवाजा जर त्याने आमच्यासाठी उघडलाय, तर ते आशीर्वाद आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाहीत. जेव्हा तुम्हाला गॅरंटी आहे की इथून परमेश्वर मला आशीर्वादित करणार आहे, मग तुमची जिद्द आणि चिकाटी तिथं महत्वाची आहे. मार्क 2 अध्यायात एक सुंदर घटना दिलेली आहे. 5 मित्रांची स्टोरी. 5. एक आजारी होता, चौघांनी उचलून नेलं. मार्क 2:4 मध्ये असं सांगितलंय की त्या घरात आत जायला जागा नव्हती जिथे येशू आत बसलेला आहे. ह्या 4 मित्रांनी दारातून त्याला आत नेता येईना म्हणून त्यांनी छपरावरती नेलं आणि छप्पर त्यांनी उस्तरून टाकलं. हालेलुया. विश्वासणारे लोक असे असतात, जिथं दरवाजे नसतील तिथं ते दरवाजे बनवतील. हालेलुया. बोलो येशू मसीह की. जिथं मार्ग नाही, तुमची जिद्द, तुमची चिकाटी, तुमचं प्रार्थनामय जीवन त्या ठिकाणी मार्ग तयार करू शकते. जिथून जायला रस्ता नव्हता, पण त्यांचं एकच फक्त ठरलं होतं की आम्हाला कसं पण करून येशूपर्यंत पोहोचायचं. आणि प्रभूकडे पोहोचले. चमत्कार तर होणारच. ज्यावेळेस आपल्याला वाटतं की गोष्टी कठीण आहेत, आम्ही देवाला विचारलं पाहिजे, आम्ही काय करू प्रभू. जर देवाने ठरवलंय तर मार्ग नक्की मोकळे होणार आहेत प्रियांनो. हालेलुया. असा कुठलाही दरवाजा नाही की जो प्रार्थनेद्वारे उघडू शकत नाही. असा कुठलाही दरवाजा नाही की जो देवाच्या लेकरासाठी बंद राहील. बायबलमध्ये खूप आशीर्वादित एक राणी होऊन गेली. तिचं नाव होतं एस्तेर. ती एक अनाथच मुलगी होती. मर्दकाईने तिला लहानचं मोठं केलं होतं आणि अनेक स्त्रियांनी तयारी केली होती. त्यांची पण इच्छा होती की आम्हाला राणी बनायचं आहे. परंतु एस्तेरला परमेश्वराने निवडलं होतं. ती अनाथ होती, पण देवाने तिला सोडलेलं नव्हतं प्रियांनो. ज्या वेळेस अहश्वेरोश राजाने पसंती दर्शवली, त्याची पसंती एस्तेरसाठी होती. एस्तेर राणी झाली प्रियांनो, एक अनाथ मुलगी. नेहमी लक्षात ठेवा, तुमचा सुरुवातीचा काळ कितीही कठीण असला, फक्त देवाच्या सान्निध्यात राहा, सत्यतेने वागा. परमेश्वर तुम्हाला मोठ्या आणि महान गोष्टी दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या सान्निध्यात, त्याच्या कृपेत आशीर्वाद आहे. आता तिथे आणखीन एक व्यक्ती होता, ज्याचं नाव होतं हमान होता. हमाल नाही, हमान होता. आता हा हमान हमालापेक्षा वाईट होता. म्हणजे हमालापेक्षा वाईट म्हणजे बिनकामाचे ओझे घेऊन चालायचं. हमानाने प्लॅन केलं की यहुदी लोकांचा नाश कसा करायचा. कटकारस्थान करायला लागला. मर्दकय त्याला कसं मारायचं, त्याला कसं फासावर लटकवायचं, ह्याचं सगळं त्याचं प्लॅन चाललं होतं. आता यहुद्यांचा नाश होणार हे निश्चित आहे. एस्तेर राणी आहे राजमहालामध्ये, आणि मग ह्या परिस्थितीमध्ये यहुद्यांची मध्यस्थी करणार कोण हा प्रश्न आहे. कोण आहे की जो डायरेक्ट राजाशी बोलू शकतो. हामान पण प्रतिष्ठित माणूस आहे, पण तो डायरेक्ट नाही बोलू शकत. मग अजून राजाच्या जवळ कोण आहे. ती होती एस्तेर राणी.
ज्यावेळेस तिला कळालं माझे लोक मरतायत, माझे लोक अगदी शेवटच्या टप्प्यात आहेत, यहूद्यांचं नाव जगातून नाहीसं करण्याची आता ही पूर्णपणे सैतानाची योजना आहे, एस्तेरने काय केलं प्रियांनो? एस्तेरने सगळ्या यहूद्यांना उपवास आणि प्रार्थना करायला सांगितली. हालेलुया, बोलो येशू मसीह की. उपवास आणि प्रार्थना करायला सांगितली. 3 दिवस अन्नोदक काहीच सेवन करू नका, पाणी घेऊ नका, उपवास आणि प्रार्थना करा. मी माझ्या दासींना घेऊन तसाच उपवास आणि प्रार्थना करत राहील आणि मग त्या उपवासात मी जाऊन राजाला भेटेन. राजाला बिना परमिशन भेटणं म्हणजे त्या व्यक्तीला जीवाला मुकावं लागायचं. बिना परवानगी तुम्ही राजाला भेटायला जाऊ शकत नाही. पण एस्तेर राणी म्हटली, मी मेले तरी चालेल, पण मी मध्यस्थी करणार आहे. हालेलुया. असे लोक देवाच्या राज्यामध्ये पाहिजेत. मध्यस्थी करणारे लोक, चांगले लोक. दोघांची भांडणं झाली तर त्यांना एकत्र गोड करणारे लोक पाहिजेत. मध्यस्थी करणारे लोक आम्हाला गरजेचे आहेत देवाच्या राज्यामध्ये. विसंगती आणणारे भरपूर मिळतील, पण शांतता प्रस्थापित करणारे धन्य आहेत प्रियांनो. असे लोक देवाच्या राज्यात पाहिजेत. एस्तेरने निर्णय घेतला, काहीही असो, माझ्या जीवाला धोका जरी झाला, माझा जीव जरी गेला तरी चालेल, पण मी राजाला जाऊन भेटणार आहे. आणि बायबल काय सांगतं ऐका. एस्तेर याचा 5वा अध्याय आणि यातील 1 ते 3 वचनं. एस्तेर 5वा अध्याय 1 ते 3 वचनं. 3ऱ्या दिवशी एस्तेर राणी आपली राजकीय वस्त्रे धारण करून राजमंदिराच्या आतल्या चौकात जाऊन राजमंदिरासमोर उभी राहिली. राजा राजमंदिरात सिंहासनावरती राजद्वारासमोर बसला होता. राजाने एस्तेर राणी अंगणात उभी आहे असे पाहिले, तेव्हा तिच्यावर कृपादृष्टी झाली आणि राजाने आपल्या हाती असलेला सुवर्णदंड पुढे केला. तेव्हा एस्तेरने जवळ जाऊन राजदंडाच्या टोकाला स्पर्श केला. राजाने तिला विचारले, एस्तेर राणी, तुला काय पाहिजे? तुझी काय मागणी आहे? अर्ध्या राज्य एवढी तुझी मागणी असली तरी ती मिळेल. आमेन. राजाने तिला अभिवचन दिलं, तुला काय हवंय तू माग, मी तुला देणार आहे. ज्या ठिकाणी एस्तेरला जीव गमवावा लागू शकत होता त्या ठिकाणी एस्तेर बेधडक तिथं गेली, कारण तिला चिंता होती आपल्या यहुदी लोकांची, आपल्या समाजाची तिला चिंता होती, आपल्या लोकांची, आपल्या परिवाराची तिला काळजी होती. आणि त्या काळजीपोटी 3 दिवस उपवास प्रार्थनेचे यज्ञ देवासमोर सादर करून मध्यस्थी करण्यासाठी बेधडकपणे ती पुढे गेली आणि राजा पुढे डायरेक्ट जाऊन उभी राहिली. बायबल सांगतं राजाच्या द्वारी ती गेलेली आहे, राजाच्या दारावरती गेलेली आहे. जीवन प्राप्ती होण्यासाठी, यहुद्यांना जीवन मिळावं या अपेक्षेने ही राणी राजाच्या दारी गेलेली आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, अशी देवाची कृपा झाली की तिथून पुढे जर तुम्ही वाचत याल तर परमेश्वराने सगळ्या गोष्टी बदलून टाकलेल्या आपल्याला पाहायला मिळतं. परमेश्वराने दैवी चमत्कार केला आणि ज्या लोकांनी इस्रायल लोकांना मारण्यासाठी प्लॅन केला होता ते सगळं प्लॅन फिरून गेलं. ज्या खांबावरती मर्दखैला मारण्याचा प्लॅन होता त्या खांबावरती हामान मारला गेला. बोलो येशू मसीह की. तुमचे वैरी संपणार आहेत प्रियांनो. किती लोक आमेन म्हणतील? तुमचे प्रॉब्लेम संपणार आहेत. किती लोक आमेन म्हणतील? तुमच्या समस्या संपणार आहेत. हालेलुया. ही राणी मध्यस्थी करत आहे, ही राणी मध्यस्थी करत आहे आणि तिची मध्यस्थी राजाला मान्य झाली. आणि देवाचा चमत्कार, राजाचं मन परमेश्वराने कंट्रोलमध्ये घेतलं, ताब्यात घेतलं आणि राजाची कृपादृष्टी झाली. माग, तुला काय मागायचंय? अर्ध राज्य मागितलं तरी देऊन टाकेल, सांग तुला काय हवंय. आणि तिची मागणी पुढं मान्य झाली. आणि आपण पुढं पाहतो की दैवी चमत्कार, यहुद्यांना परमेश्वराने जीवनदान दिलं. एक स्त्री जीवाची पर्वा न करता राजाच्या दारावरती गेलेली आहे. हालेलुया. जीवनदान मिळालं सर्वांना. लूक याच्या 11व्या अध्यायाच्या 5 ते 13 वचनामध्ये सुंदर एक घटना नमूद करण्यात आलेली आहे. लूक याचा 11वा अध्याय 5 ते 13 वचनं, त्यापैकी 5 ते 8च आपण वाचूया. मग त्याने त्यांना म्हटले, तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला मित्र असून तो त्याच्याकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, मित्रा, मला 3 भाकरी उसण्या दे, कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काही नाही. आणि तो आतून उत्तर देईन, मला त्रास देऊ नकोस, आता दार लावले आहे व माझी मुले माझ्याजवळ निजली आहेत, मी उठून तुला देऊ शकत नाही.
मी तुम्हाला सांगतो, तो त्याचा मित्र आहे, ह्यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल. आमेन. खूप सुंदर वचन आहे. एक मित्र आहे, त्याच्या घरी दुसरा काही मित्र आलेला आहे त्याच्या भेटीला, आणि त्या मित्रासाठी घरामध्ये आज जेवण नाही आहे, अन्न नाही आहे. मग हा व्यक्ती काय करतो की त्याच्या आणखीन एका मित्राकडे जातो आणि मध्यरात्री जाऊन दार ठोकायला सुरुवात करतो. आणि दार ठोकत असताना तो बाहेरून आवाज देतो, घरी मित्र आलेत, 3 भाकरी पाहिजेत. घरी मित्र आलेत, 3 भाकरी पाहिजेत. आतमधला झोपून पडून राहिलेला मित्र म्हणतो, माझे लेकरं बाळं सगळे झोपलेत, आता मी तुला देऊ शकत नाही, मी उठू शकत नाही, तू जा. पण हा बाहेर दारावर असलेला मित्र तो सारखा दार ठोकत राहतो आणि सारखा म्हणत राहतो, फक्त 3 भाकरी. आता आतमध्ये बसलेला मित्र तो विचार करतोय का जर ह्याला मी भाकर दिली नाही तर हा माझं दार रात्रभर ठोकत राहील आणि मला काही झोपू देणार नाही. तो मित्र आहे म्हणून मदत करत नाही, पण त्याच्या आग्रहामुळे तो त्याला मदत करतो. हालेलुया. आज मित्र मित्राच्या दारावर आलेला आहे, पण तो एक मित्र जो गरजेमध्ये आहे, मदत मागत आहे, त्याला मदत प्राप्त होत नाही, यामुळे की तो मित्राकडे मदत मागतोय, पण त्याची मदत त्याला प्राप्त होते का? कारण की तो आग्रह करत राहतो. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आमची प्रार्थना अशी असावी. एलिया बघा, एकदा प्रार्थना करतो, डायरेक्ट स्वर्गातून अग्नी. बोलो येशू मसीह की. अद्भुत आहे ना, अद्भुत गोष्ट आहे. 50 नायक आणि 50 लोक जागीच भस्म. 2 वेळा असंच घडलं. आणि कर्मेल डोंगराच्या कसोटीमध्ये तर असा अग्नी उतरला, कारपण आणि दगड धोंडे जे काय होतं सगळं भस्म झालं. असा अग्नी उतरला, देवाचा अग्नी. एलियाची प्रार्थना परमेश्वराने ऐकली. एकदा प्रार्थना केली की आग उतरून यायची. आणि पावसासाठी प्रार्थना करताना असिस्टंटला सांगतो, बघ डोंगरावर जाऊन काय आहे का. आता तो पण विचार करायचा की माझ्या पास्टरनी प्रार्थना केली, पॉवरफुल माणूस, एकदा प्रार्थना केली की लगेच अग्नी उतरतो. हा लगेच तिथं वरती डोंगरावर धावत गेला आणि वर बघतोय कशाचा पाऊस आणि कशाचं काय. रिटर्न आला सांगायला, अरे कसलं काय, काहीच पाऊस नाही, काही नाही. एलिया परत प्रार्थना करतो. हालेलुया. एलिया परत प्रार्थना करतो, परत त्याला पाठवतो. 7 वेळा एलियाने प्रार्थना केली. किती वेळा? 7 वेळा प्रार्थना केली. जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत प्रार्थना केली. आज असा आमचा धाडसी स्वभाव झाला पाहिजे. आम्हाला खात्री पाहिजे ही माझी गरज आहे आणि ही माझा देव पूर्ण करणार आहे. दार ठोकत राहा. हालेलुया. दार ठोकत राहा. प्रयत्न करणं थांबवू नका. जीवनामध्ये पुढे चालणं थांबवू नका. जेव्हा तो मित्र दार ठोकत राहिला, शेवटी आतमध्ये असलेल्या व्यक्तीने उठला, भाकरी घेतल्या, एकदाच्या देऊन टाकल्या, मोकळा झाला. जाऊन तो पण शांत झोपला. त्याच्या पण जीवाला शांती आणि ह्याच्या पण जीवाला शांती. हालेलुया. मित्र करताना असे करा, पहिल्यांदाच दार ठोकल्यावर उघडलं पाहिजे दरवाजा. हालेलुया. असे मित्र करू नका की तुम्ही दारावर टकरा घेताय पण तुमचा मित्र दार उघडायला तयार नाही. मैत्री करतानाच अशी करा, ती खरी मैत्री. इथं मित्रत्वाचं नातं इथं दिसत नाही, इथं आग्रहाची प्रार्थना दिसते. प्रियांनो, अत्याग्रही प्रार्थना, मनापासून केलेली प्रार्थना तो मित्र वारंवार मागतोय आणि त्याला ते प्राप्त होतं. पहिलं उदाहरण पाहिलं, कोणती राणी? एस्तेर राणी. एस्तेर राणीने राजाच्या दारी जाऊन यहुद्यांचं जीवन मागितलं, तिला मिळालं. दुसरं उदाहरण, या उदाहरणात मित्र मित्राच्या घरी जातो, भाकर मागतो, त्याला भाकर मिळते. कळतंय सगळ्यांना? हो म्हणा. बरं, प्रभूची स्तुती असो. आणखीन एक शास्त्र भाग पाहू आपण. दुसरे राजे 5वा अध्याय 8 आणि 9 वचन आपण वाचूया. 2 किंग चॅप्टर 5 वर्सेस 8 and 9. दुसरे राजे 5वा अध्याय 8 आणि 9 वचन. इस्रायलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली. हे देवाचा माणूस आलीशा याने ऐकले. तेव्हा त्याने राजाला सांगून पाठवले, तू आपली वस्त्रे का फाडलीस?
त्याने माझ्याकडे यावे म्हणजे इस्रायलात संदेष्टा आहे हे त्याला कळेल. तेव्हा नामान घोड्या रथांनिशी आलिशाच्या दारी जाऊन उभा राहिला. किती सुंदर गोष्ट आहे. हालेलुया. एक मोठा सेनापती देवाच्या दासाच्या दारात येऊन उभा राहिलेला आहे. हालेलुया. आशीर्वादाची गोष्ट आहे, सामर्थ्याची गोष्ट आहे. आता हा नामान कोडी होता, सगळ्या शरीरावर कोड होतं त्याच्या. गुलाम बनवून नेलेली लहान मुलगी घरात होती. रोज मालकाकडे बघायची आणि रोज म्हणत असेल, याला बरं माझा देवच करू शकतो. हालेलुया. इस्रायलचा देवच याला बरं करू शकतो. एक दिवशी लेकरांनी हिम्मत केली आणि मालकीनीला सांगितलं, साहेबांना पाठवा इस्रायलला, आमचा देव आहे बरं करणारा, रोग बरे करणारा देव आहे. हालेलुया. कारण ज्यांनी बनवलंय, जो मॅन्युफॅक्चरर आहे तोच रिपेअरिंग करू शकतो. हालेलुया. बाकीच्यांनी केलं तर मशीनमध्ये शॉर्ट सर्किट होऊ शकतं. तो खरा मॅन्युफॅक्चरर आहे, तो बनवणार आहे, तो निर्माण करताय. पाठवा इस्रायलच्या देवाकडं. आता हा पण माणूस काही साधा नव्हता. राजाचंच पत्र घेतलं त्याने डायरेक्ट हिलिंगसाठी राजाचं पत्र घेतलं आणि ते लेटर घेऊन पोहोचला तिकडं डायरेक्ट इस्रायलच्या राजाकडे. आता इस्रायलच्या राजाला जसं पत्र मिळालं बरं करण्याचं, आता राजा म्हणतो की आता यांना नक्कीच काहीतरी युद्ध काढायचं म्हणून जाणून बुजून हे करतायत. राजा चिडला आणि राजा म्हणतो, मी काय देव आहे का तुला बरं करायला? त्या रागात, त्या आवेशात राजाने त्याचे राजवस्त्र फाडून टाकले. आता राजाने वस्त्र फाडले तर ही बातमी अख्ख्या देशात पसरली आणि ती बातमी आलिशापर्यंत जाऊन पोहोचली. हिलिंगसाठी कपडे फाडतो राजा आपला. अरे जा त्यांना सांग, इस्रायलमध्ये संदेष्टा जिवंत आहे. इस्रायलचा देव जिवंत आहे. इस्रायलचा देव आरोग्य देणारा आहे. इस्रायलचा परमेश्वर चिन्ह चमत्कार करणारा आहे. आमचा देव प्रतापी आहे, तो कार्य करणारा देव आहे. त्या नामानाला इकडे पाठव, मी त्याला दाखवतो. आमचा देव जिवंत आहे आणि इस्रायलमध्ये संदेष्टे अजूनही आहेत. निरोप कळाला आणि नामानाने घोड्या रथांनिशी आपला सगळा ताफा घेऊन सेवकाच्या दारावर जाऊन उभा आहे. हालेलुया. आता जर एखादा प्रतिष्ठित माणूस तुमच्या घरी आला, तुमची बिल्डिंग आहे, तुमच्या बिल्डिंगच्या खाली येऊन उभा राहिला, इकडे वर तुम्ही राहता आणि खाली येऊन उभा राहिला. काही लोक असेत खिडकीतून उड्या मारतील खाली, असे काही इथं नाहीत पण काही लोक आहेत असे जगात. एवढा मोठा माणूस माझ्याकडे आलाय. आलिशा आपला हातच बसला, निरोप पाठवला, जा त्याला सांग यार्देनमध्ये 7 वेळा आंघोळ कर. हालेलुया. त्यांनी चेक केला असेल, आंघोळ करून निघालो होतो. हालेलुया. हे काय? राग आला त्याला. इथं लिहिलंय बायबलमध्ये, यार्देन काय? काय यार्देन आहे? यार्देनपेक्षा मोठ्या नद्या आमच्या देशात आहेत. काय यार्देन? तुमच्या नद्या मोठ्या असतील पण बरं करणाऱ्या नाहीत. हालेलुया. बरं करणारा देव इथं आहे. कोणीतरी मग त्याला समजूत काढली, काही मोठी गोष्ट सांगितली असती तर केली असती. जा कर आंघोळ 7 वेळा. नामान तयार झाला. यार्देनेमध्ये नामान ने आलिशा की बात मानकर, यार्देन नदी में, जरा जोर से बोलो संडे स्कूल के बच्चे. अरे वाह, तुम्ही संडे स्कूलला पण आहेत. प्रभूला धन्यवाद असो. अशी डुबकी मारली, बाहेर आला, काहीच झालं नाही. कारण काय सांगितलंय? किती वेळा? 7 वेळा. देव जे सांगतो ना, कधीच अर्धवट ऐकू नका, त्यांनी गडबड होते. जे अर्ध ऐकून पळतात ते देवाच्या राज्यात फार घातक आहेत. वचनाचा नीट अर्थ समजणं, देव काय सांगतोय नीट समजणं हे फार महत्वाचं आहे. नामानाने 7 वेळा आंघोळ केली आणि लहान लेकरासारखं कोवळं शरीर त्याला प्राप्त झालं. हालेलुया. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया. हालेलुया. दैवी चमत्कार आहे. दैवी चमत्कार, अद्भुत चमत्कार, दैवी चमत्कार आहे.
एवढा मोठा सेनापती, योद्धा, महान व्यक्ती देवाच्या दासाच्या दारावरती उभा आहे. हालेलुया. इतकं स्वतःला डेव्हलप करा ना, संधी तुमच्या दारात येऊन उभी राहिली पाहिजे. हालेलुया. लोक ज्यांच्या मागं पळतात ते तुमच्या दारात येऊन उभे राहिले पाहिजेत. एवढं स्वतःला डेव्हलप करा, एवढं स्वतःला तयार करा. स्वतःला एवढं प्रभूच्या सानिध्यात झोकून द्या. त्या आलिशासारखं. आलिशाला गॅरंटी आहे, माझा शब्द माझा नाही, माझा शब्द माझ्या देवाचा आहे. नामानला आरोग्य मिळणार आहे, त्याला माहीत आहे. त्याने बेधडक सांगितलं आणि ती गोष्ट पूर्ण झाली. जीवनासाठी एस्तेर राजाच्या दारी गेलेली आहे, भाकरीसाठी मित्राच्या दारी गेलेला आहे, आणि नामान आरोग्यासाठी आलिशाच्या दारात गेलेला आहे. कळतं सगळ्यांना? प्रेज द लॉर्ड. आजपर्यंत आम्ही कुठं दारोदारी फिरलो, आठवण करा. कोविडच्या काळामध्ये फार भयंकर परिस्थिती होती. श्रीमंत पैशावाले लोक किती पण पैसे घ्या, डबल पैसे देतो, पण व्हेंटिलेटर मला द्या. 4 पट पैसे घ्या, पण ते रेमडेसिवीर इकडंच टोचा, दुसरीकडे जाऊ देऊ नका. काय पाहिजे ते घ्या. ज्यांनी पैशावर प्रेम केलं ते पैसा उधळायला तयार झाले, कारण त्यांना कळालं पैसा परत कमवता येतो. एकदा जीव गेला परत कमवायचे चान्सेस नाहीत. हालेलुया. एकदा जीवाचा नाश झाला परत काही मिळणार नाही. दारोदार भटकण्याची त्या काळामध्ये आम्ही चित्र पाहत होतो. आज आमच्या समस्यांमध्ये आम्ही कुठं भरकटलोय? किती दारं आम्ही ठोकलेत, किती ठिकाणी आम्ही जाऊन प्रयत्न केलेले आहेत, किती ठिकाणी आम्ही लोकांना विचारणा केली, किती लोकांपुढे आम्ही हात पसरलेले आहेत. राणी यहुद्यांचं जीवन मागतीये, मित्र भाकर मागतोय, नामान आरोग्य मागतोय. वेगवेगळ्या दारांवरती ते गेलेले आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टींची ते अपेक्षा करत आहेत. जी त्यांची गरज आहे ते वेगवेगळ्या दारांवरती जाऊन आपली गरज ते मागत आहेत, विनंती करत आहेत, याचना करत आहेत, आणि त्यांच्या विनंत्या त्या ठिकाणी ऐकण्यात आलेल्या आहेत. आणि त्यांच्या विनंत्या त्यांनी माणसाकडेच केलेल्या आहेत. हालेलुया. त्यांच्या विनंत्या त्यांनी माणसाकडे केल्यात आणि त्या विनंत्या ऐकण्यात आल्यात, हे बायबल आपल्याला सांगतं. आणखीन एक उदाहरण पाहू आपण. प्रेषितांची कृत्य 3 अध्याय आणि यातील 1 ते 10 वचनं. ॲक्ट्स चॅप्टर 3 वर्सेस 1 to 10, त्यातले 1 आणि 2 ही वचनं आपण वाचूया. प्रेषित 3 अध्याय 1 आणि 2. पेत्र व योहान हे 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस त्याला मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असत. कुठं ठेवत असत? त्याला सुंदर नावाचा. दरवाजाचं नाव सुंदर आहे, पण ह्या माणसाच्या जीवनात बिलकुल सुंदरता नाही. भीक मागत बसायचा. इस्रायलमध्ये दरवाजांची नावं आहेत, गोल्डन डोर, वेगवेगळ्या प्रकारची दरवाजाची नावं आहेत. तसा त्या मंदिराच्या दरवाजाचं नाव होतं सुंदर दरवाजा. आणि त्या सुंदर नावाच्या दरवाजाच्या बाहेर एक पांगळ्या माणसाला रोज लोक घेऊन यायचे आणि त्याला तिथं सोडून जायचे. का? हा पांगळा होता ना, त्याला काय जॉब मिळणार आहे का? त्याला काही नोकरी मिळणार? तो काळ तसा होता. अंध लेकरू जन्माला आलं म्हणजे याला भीक मागण्याशिवाय पर्याय नाही. याला कोण पोसणार? बाकीची भावंड जी डोळस आहे ती काम धंदे करून पुढं निघून जाणार, आणि जो अपंग जन्माला आलाय त्याला कोणी पाहत नव्हतं. मग त्याच्यासाठी एकच करू शकतो, तुला आम्ही उचलून तिकडं सोडू, पण तू स्वतःचं स्वतः बघायचं. मग हा दिवसभर तिथं लोकांपुढं हात पसरत राहणार. मंदिराच्या आत जो आहे त्याच्याकडे हात पसरायचं सोडून तो प्रत्येक माणसापुढं हात पसरत राहिला आयुष्यभर. जन्माचा पांगळा होता. एक दिवशी पेत्र आणि योहान त्या मंदिराकडे प्रार्थनेच्या वेळेस चाललेले आहेत. आता हे दोघ जण त्या मंदिरात चाललेले आहेत आणि तो लंगडा भिकारी तिथं बसलेला आहे.
काहीतरी मिळेल या अपेक्षाने हात पसरलाय, काहीतरी द्या. पेत्र म्हणतो सोने रुपये आमच्याकडे काही नाही. पेत्र काय म्हणतो? सोने म्हणजे आमचे पण खिसे रिकामे, तुझे पण रिकामे, आमचे पण रिकामे, पण आमच्याकडे जे आहे ते आम्ही तुला द्यायला तयार आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सोने रुपये माझ्याकडे काही नाही, पण जे आमच्याकडे आहे ते आम्ही तुला द्यायला तयार आहेत. त्याचा हात धरला आणि त्याला म्हटलं, नासुरी येशूच्या नावात चालू लाग. तात्काळ त्याची घोटे आणि पावले याच्यात बळ आले आणि तो उडी मारून उभा राहिला आणि जन्माचा पांगळा व्यक्ती, तो लंगडा भिकारी त्या क्षणी बरा झाला. हालेलुया, जोरात टाळ्या वाजव येशूसाठी. कधी कधी ना आम्ही एकाच जागेवरती अडकून राहतो. एकाच जागेवर अडकून राहणं म्हणजे जीवनात उन्नती होत नाही. एकच तेच रुटीन लाईफ, तेच तेच तेच. अपेक्षा असते काहीतरी पुढे जाण्याची, अपेक्षा असते काहीतरी जीवनात बदलेल, काहीतरी विशेष जीवनात घडेल, काहीतरी अद्भुत गोष्टी जीवनात घडतील, अपेक्षा असते. पवित्र आत्मा मिळत नाही तोपर्यंत त्यांना यरूशलेम सोडण्यावरती बंदी होती, सोडून जाऊ शकत नव्हते. पण पवित्र आत्मा मिळाल्यानंतर 3ऱ्या अध्यायात हा चमत्कार आपण पाहतो, अलौकिक चमत्कार. देवाची स्तुती असो. हा लंगडा भिकारी मंदिराच्या दाराजवळ आहे. लोक मंदिरात प्रार्थनेसाठी जातात, पण रोज हा मंदिराच्या बाहेर पैसे मिळवण्यासाठी जात होता. हा पण दारात आहे, पण या दारामध्ये तो पैशासाठी आलेला आहे. हालेलुया. एस्तेर राणी राजाच्या दारी गेली, इस्रायल लोकांना, यहुद्यांना जीवन मिळण्यासाठी. मित्र मित्राच्या दारी गेला, भाकरी मिळवण्यासाठी. पुढे काय सांगितलं आपल्याला? नामान आलिशाच्या दारी गेला, आरोग्य मिळवण्यासाठी. आणि चौथं उदाहरण, एक लंगडा भिकारी त्या दारामध्ये होता पैसे मिळवण्यासाठी. वेगवेगळी दार आहेत, वेगवेगळी ठिकाणं आहेत, वेगवेगळी उदाहरणं आहेत. आता आज याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट समजूया. एक दार मी तुम्हाला आज सांगणार आहे. एक द्वार असा आहे, एकच दरवाजा आहे, दुसरा मला माहित नाही आणि दुसरा अस्तित्वात पण नाही. नामान आरोग्यासाठी आलिशाकडे गेला, यात त्याची चूक नाही प्रियांनो. मित्र मित्राच्या घरी भाकरीसाठी गेला, यात काही गैर नाही, त्यांनी योग्यच केलंय. तो गरीब भिकारी त्याची उपजीविका चालावी, मंदिराच्या दाराबाहेर तो बसला, यात त्याची चूक नाही प्रियांनो. पण ह्या सर्व गोष्टींना जर आपण एकत्रित रीतीनं घेऊन पाहिलं तर आज एक असा दरवाजा आहे, जर त्या दाराकडे तुम्ही याल, तुमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला आशीर्वादाच्या मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज जर तुमच्यासाठी ते दार तुम्हाला कळालं, आज जर ते दार तुम्हाला ठोकता आलं, आज जर त्या दाराजवळ तुम्हाला येता आलं, तुम्हाला जीवन प्राप्ती होणार आहे. त्या दारामधून तुमचा उद्धार होणार आहे, त्या दारामधून तुम्हाला जीवनी भाकर मिळणार आहे, ते दार तुम्हाला आरोग्य देणार आहे, ते दार तुम्हाला धनसंपत्ती देणार आहे. तुमच्या प्रत्येक गरजा त्या दारावरती पूर्ण केल्या जाणार आहेत. आणि ते द्वार म्हणजे साक्षात प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. योहान 10वा अध्याय 7 ते 9 वचनामध्ये तो म्हणतो की माझी तुम्ही मेंढर आहात आणि मी मेंढरांचं दार आहे. हालेलुया. योहान 10वा अध्याय 7 ते 9 वचन. म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मी मेंढरांचे दार आहे. जे माझ्या पूर्वी आले ते सर्व चोर व लुटारू आहेत, त्यांचे मेंढरांनी ऐकले नाही. मी दार आहे. परत प्रभू सांगतोय, मी दार आहे. माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खाण्यास मिळेल. योहान 14:6 मध्ये प्रभू म्हणतो, मार्ग, सत्य, जीवन
मीच आहे, दुसरा कोणी नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, आज ते दार आम्हाला ठोकण्याची गरज आहे. आज त्या दाराजवळ आम्हाला येण्याची गरज आहे. येशू ख्रिस्त स्वर्गाचं द्वार आहे. हालेलुया. येशू शिवाय पाप विमोचन नाही, येशू शिवाय तारण नाही, येशू नावामध्ये सुटका आहे. आज देवाच्या प्रिय लोकांनो, आमच्या समस्या कितीही गंभीर असू द्या, आमच्या जीवनातल्या अडचणी कितीही मोठ्या असू द्या, आमच्यासाठी एक दार दिलेलं आहे आणि ते द्वार म्हणजे साक्षात येशू ख्रिस्त आहे. जे जे लोक येशूच्या चरणाशी आले त्यांना उद्धार प्राप्त झाला, त्यांचं जीवन आशीर्वादित झालं, त्यांच्या जीवनामध्ये देवाचं सामर्थ्य परमेश्वराने प्रदान केलेलं आहे. आज आम्ही कुठल्या दारांना ठोकत आहोत? आज जर तुमच्या जीवनात काही परिश्रम तुम्ही करत आहात, कुठल्या प्रकारच्या अडखळणांमध्ये अडकलेले आहात, आज संधी आहे की आज आम्ही प्रभूकडे यावं, आज आम्ही देवाच्या सानिध्यात यावं. आज या मरणाऱ्या जगाला जीवनाच्या भाकरीची गरज आहे. एस्तेरला जीवन मिळालं यहुद्यांसाठी, मंडळीला जीवन मिळालं अख्ख्या विश्वासाठी. ज्यांनी प्रभूवर विश्वास ठेवला त्या सर्वांना उद्धार मिळालेला आहे. एस्तेरची मध्यस्थी फक्त यहुद्यांच्या जीवनासाठी होती, पण आज येशू ख्रिस्ताची मध्यस्थी अख्ख्या विश्वासणाऱ्यांना उद्धार देणारी आहे. जीवन प्राप्त झालं. नामांची मध्यस्थी स्वतःच्या आरोग्यासाठी आहे, येशूची मध्यस्थी आम्हा सर्वांच्या आरोग्यासाठी आहे. येशू नावात आरोग्य आहे प्रियांनो. येशू नावात ती ताकद आहे की कुठलेही रोग, आजार आणि पीडा दूर होऊ शकतात. त्या मित्राने मित्राकडे भाकर मागितली, एका मित्राची भूक भागवण्यासाठी. वास्तविक पाहता येशू ख्रिस्ताने, मी आपल्याला सांगितलं की 2 वेळा भाकरीवरती प्रार्थना केली. एकदा प्रार्थना केली आणि भाकर घेऊन मोडली. 5,000 भोजन मिळालं. किती? 5,000. काय दैवी चमत्कार आहे. भाकर घेतली, आशीर्वाद दिला आणि भाकर मोडली. प्रार्थनापूर्वक भाकर मोडली. 5,000 लोक जेवले. नंतर शेवटचं भोजन होत असताना त्याने भाकर मोडली. प्रियांनो, हालेलुया. ती भाकर आजही आमचं पोषण करत आहे. ती वधस्तंभावर दिलेलं ख्रिस्ताच्या शरीराचं प्रतिकात्मक ती भाकर आहे. भाकर आणि तो प्याला आमच्यासाठी जीवन आहे. जगाला तृप्त करण्याचं सामर्थ्य येशू नावामध्ये आहे. प्रियांनो, हे नाव एवढं प्रबळ आहे की त्याने आम्हाला जीवन दिलेलं आहे. तो लंगडा भिकारी पैसे मागत होता. कुणाकडं? ज्याच्या स्वतःच्या खिशात पैसे नव्हते. हालेलुया. पण त्यांच्याकडे येशूचं नाव होतं. त्याला आरोग्य मिळालं आणि तिथून पुढे त्याला भीक मागावी लागली नाही. एकदा येशूच्या दारावरती येऊन बघा, कधीच कोणापुढे हात पसरायची वेळ येणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. देवाने आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. कधी अडचणी येतात, आजही अडचणी येतात. देवाचे लोक, प्रार्थना करणारे, मंदिरात येणारे, सेवा करणारे, आज पण अडचणी येतात. पण त्या अडचणीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसापुढं हात पसरायचा आज नंतर सोडून द्या. प्रार्थना करा. एलियाला ज्या देवाने कावळे पाठवून तृप्त केलं ना, तो देव तुमची पण गरज पूर्ण करणार आहे. योग्य दाराजवळ या. दारं खूप आहेत जगामध्ये, दारं भरपूर आहेत जगामध्ये, पण एकच दार आहे जे तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आणि ते साक्षात प्रभू येशू ख्रिस्त आहे. ते दार दुसरं तिसरं काही नाही. येशूकडं आल्याने तुम्हाला तारण प्राप्ती होते. येशूकडं आल्याने तुम्हाला जीवनी भाकर मिळते. येशूकडं आल्याने तुम्हाला आरोग्य मिळतं आणि येशूकडे आल्याने तुम्ही धनवान होता. आमेन. हालेलुया. मग कुठलं धन आम्हाला प्राप्त होतं? आम्हाला स्वर्गीय संपत्ती प्राप्त होते. हालेलुया. स्वर्गीय संपत्ती म्हणजे काय? नामान काय गरीब माणूस होता? मुळीच नाही. नामान एकदम धनवान माणूस आहे, पण त्याच्याकडे आरोग्य नाही. काही गोष्टी अशा आहेत ना, त्या पैशाने विकत घेता येत नाही. ते समाधान आहे, तो आनंद आहे, तो पैशाने बिलकुल विकत घेता येत नाही. काही गोष्टी मोलाने विकत घेतल्या जाऊ शकतच नाहीत. इम्पॉसिबल आहे. तुम्ही प्रार्थना करता, छोटीशी गरज असते तुमची, काहीतरी छोटीशी गरज. तुमच्या काय गरज आहेत? तुम्हाला वाटतं देवाला माहीतच नाही, त्याला सगळं दिसतं. किती लोक आमेन म्हणतील? पेत्राचे लपलेले मासे पेत्राला दिसत नाहीत, पण येशूला दिसतात. सगळं माहिती आहे.
मस्त जेवण चाललंय, एक स्त्री येशूच्या चरणाशी रडते, कोणाचं काय आपले यहूदाचं भलतंच. एवढं तेल विकून 300 रुपये आले असते, एवढं तेल विकून गोरगरिबांना दिला असता. अरे येड्या, मग तुझ्याकडे चोरलेले पैसे ते दे ना गरिबांना तू, आहे की नाही? किती सिंपल आहे. पण नाही, त्याच्या डोक्यात ते शिरत नव्हतं. त्याला नेहमी गणित त्याच्या डोक्यात चाललेली राहायची. येशू सगळं मनात ओळखत होता. शिमोनाच्या मनात काय चाललंय ते पण प्रभू ओळखत होता. प्रभूला सगळं माहिती आहे, प्रभूला सगळं ज्ञात आहे. तुमच्या गरजा पण त्याला माहिती आहेत, तुमच्या अडचणी पण त्याला माहिती आहेत. आपल्या संकटात योग्य दार ठोकायला शिका प्रियांनो. नको तिथं दार ठोकायला जाऊ नका. लज्जास्पद जीवन जगणं सोडून द्या. सन्मानाने जीवन जगायला सुरुवात करा. गॅरंटी पाहिजे, जे दार मी ठोकणार आहे ते दार माझ्यासाठी उघडलंच जाणार आहे. हालेलुया. चोर आणि लुटारूंसाठी तुम्ही दार उघडत नाही, देव कसा उघडेल? लेकरांसाठी तुम्ही दार उघडता, तो का नाही उघडणार? त्याची लेकरं आम्ही आहोत. लेकरं बाहेर आहेत, अडचणीत आहेत, प्रार्थना करतायत, विनंती करतायत. जर तुम्ही दार उघडू शकता, आपला देव नक्कीच आपल्यापेक्षा 1000 पटीने चांगला आहे. हालेलुया. तो तर नक्कीच आमच्यासाठी दार उघडणार आहे. मग विश्वासाने त्याच्या दारावर आलं पाहिजे, विश्वासाने प्रभूच्या चरणी आलं पाहिजे. आम्हाला खात्री पाहिजे की आमचा प्रभू आमच्यासाठी दार उघडणार आहे. जे दार नक्की उघडणार आहे ते दार ठोका. आज प्रभूच्या सानिध्यात प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना करू शकता. किती लोक आमेन म्हणतील? तुमचं दुःख असो, अडचण असो, आजार असो, रोगराई, पीडा काहीही असो, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना करू शकता, प्रत्येक गोष्टीसाठी. आणि प्रभू उत्तर देतो. त्या लहान लहान चमत्कारांमध्ये जेव्हा तुम्हाला तो आनंद मिळायला लागतो, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एक वेगळ्या विश्वात असता तुम्ही. तो परमेश्वर आहे. त्याच्या दारी आल्याच्या नंतर तो आम्हाला कृपादृष्टी करतो. प्रकटीकरण याचा 3रा अध्याय 7 आणि 8 वचन आपण वाचणार आहोत. प्रकटीकरण 3 यातील 7 आणि 8 वचन. फिलदेल्फियाच्या मंडळीला प्रभू काय म्हणतो ऐका. प्रकटीकरण 3रा अध्याय 7 आणि 8 वचन. फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही, जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्या जवळ दाविदाची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करत नाही आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही. तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. पहा, मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळलेस व माझे नाव नाकारले नाहीस. हीच भविष्यवाणी पर वचन जुन्या करारात यशाया 22:22 मध्ये दिलेलं आहे. वाचूया ते पण वचन. यशाया 22:22. दाविदाच्या घराण्याची किल्ली त्याच्या खांद्यावर ठेवीन, त्याने उघडले तर कोणी बंद करणार नाही, त्याने बंद केले तर कोणी उघडणार नाही. हे प्रभूचं अभिवचन आहे. प्रभू म्हणतो की जे दार मी उघडणार आहे ते दार कोणालाच बंद करता येणार नाही, आणि जे मी बंद करील ते दार कोणाला उघडता येणार नाही. देवाचं अभिवचन आहे तुम्हाला आणि मला. जो दार उघडू आणि बंद करू शकतो, त्याने उघडण्याचा आणि बंद करण्याचा अधिकार तुम्हाला दिलाय. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. तो अधिकार देवाने तुम्हाला आणि मला दिलाय. बैलाची जोडी तयार आहे, नांगर तयार आहे, शेत तयार आहे, आणि तुम्ही एकाच जागी रडत बसताय, देवा मला पीक दे. उठा आणि जमीन नांगरून काढा. देवाने बीज पुरवलंय, त्याचा वापर करा. देवाने सोर्सेस तुमच्या समोर ठेवलेत, उघडण्याचा बंद करण्याचा अधिकार देवाने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल. जे तुम्ही पृथ्वीवरती मोकळं कराल ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. तुमच्या प्रार्थनेला स्वर्ग होय आणि आमेन म्हणतो. ज्यावेळेस तुम्ही म्हणता की देवा माझ्या नोकरीचं द्वार येशूच्या नावात उघडलं जाऊ दे, ती प्रार्थना स्वर्गात ऐकली जाते. स्वर्गातला देव त्या गोष्टीला म्हणतो आमेन, आणि इकडे तुम्हाला नोकरी मिळते. तुम्ही इथं प्रार्थना करता, संतान प्राप्तीचं द्वार माझ्या जीवनासाठी आशीर्वादाचं मोकळं कर देवा, आणि स्वर्गातला देव म्हणतो आमेन, आणि इकडे तुमच्यासाठी संतान प्राप्तीचे आशीर्वाद मोकळे केले जातात. जे तुम्ही मागता
ते मागत असताना एक प्रार्थना निश्चित करा की देवा हे दार माझ्यासाठी आज तू उघड, हे दार तू माझ्यासाठी उघड. कारण तुम्ही अशा दाराजवळ आलेले आहात, अशा येशू जवळ तुम्ही आलेले आहात. तुमची प्रत्येक प्रार्थना तो ऐकल्याशिवाय राहणार नाही. त्याने उघडल्यानंतर कोणालाही बंद करता येणार नाही. हालेलुया. आज तुम्ही उघडलेल्या गोष्टी, उघडलेले दरवाजे इतर गोष्टीत जग बंद करू शकतं, पण जे दरवाजे येशूच्या नावात प्रार्थनेने उघडले जातात ते दरवाजे कोणालाच बंद करता येणार नाही. वैऱ्याला किती पण ताकद लावू द्या. हालेलुया. काही लोकांचा जन्म सैतानाचे गुणगान गाण्यासाठीच झालेला आहे. असा मोठा सैतान आहे आमच्या घरामध्ये. अरे जीव जाईल, जरा नीट उभा राहा. हालेलुया. काय गरज आहे एवढं सैतानाला गौरव द्यायची? गरज आहे का? त्या सैतानापेक्षा मच्छर पण महान आहे. ऐकताय तुम्ही? त्याला काहीच किंमत नाही देवाच्या राज्यामध्ये. त्याचं गुणगौरव गाण्याची काही गरज नाही आहे. तो फार असा आहे आणि तो फार तसा आहे, सैतान फार धूर्त आहे. थोडा काही प्रॉब्लेम आला का लगेच सैतानावरती बिल फाडतात लोक. त्याच्यातून त्या सैतानाचं गौरव होतं आणि सैतानाला बरं वाटतं एकदम. अरे बघा माझी तारीफ चालली. चर्च आहे, येशूची तारीफ करायला पाहिजे, पण इथं पूर्ण माझी तारीफ चालली. तो खुश होतो एकदम. क्या बात आहे, असंच बोलत राहा, मला बरं वाटतं, असं सैतान म्हणतो. पण ज्यावेळी तुम्ही त्याचं नावच घेत नाही, त्याला किंमतच देत नाही, तो खाली मान टाकून निघून जातो. त्याला तिथं कार्य करायची संधी मिळत नाही. प्रियांनो, गौरव करायचं परमेश्वराचं करा, ज्याने तुमच्यासाठी दरवाजे उघडलेले आहेत. जो दरवाजा प्रभूने तुमच्या जीवनासाठी उघडलाय, जगातला कुठलाही माणूस, सैतान, दुरात्मे कोणीही तो दरवाजा बंद करू शकत नाही. ज्याने उघडल्यानंतर जो दरवाजा त्याने उघडलेला आहे तो दरवाजा कुणालाही बंद करता येत नाही. तो प्रभू तुम्हाला अभिवचन देत आहे की आज मी तुझ्यासाठी आशीर्वादाचा दरवाजा उघडला आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आज तुमच्या आणि माझ्यासाठी प्रभूने आशीर्वादाचा दरवाजा उघडलाय. बघा बायबल काय सांगते या ठिकाणी. फिलिप्पियस पत्र 4 अध्याय 19 वचन आपलं आवडतं वचन आहे. फिलिप्पियस पत्र 4 अध्याय 19 वचन. माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज, अर्धी नाही, किती, सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवेल. कुणाच्या ठाई? येशूच्या. प्रभू येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवेल. अद्भुत वचन आहे. तुमच्या ज्याही गरजा आहेत त्यातल्या काही टक्के नाही, थोडी नाही, अर्धी नाही, पण ज्या सर्व तुमच्या गरजा आहेत त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई देवाच्या गौरवात त्या गरजा पूर्ण केल्या जातील. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आपण ना अश्वरोष राजाच्या दारी आलेलो आहोत, ना मित्राच्या दारी, ना आलिशाच्या दारी, ना त्या सुंदर दरवाजाजवळ. आज आम्ही आलो आहोत येशू नावाच्या त्या दरवाजाजवळ. आज आमची प्रार्थना तो प्रभू ऐकल्याखेरीज राहणार नाही. आज जर आम्ही लीन दिन अंतःकरणाने प्रभूच्या चरणाशी नतमस्तक होणार आहोत, आज जर आम्ही प्रभूकडे याचना करणार आहोत, प्रभू आमच्यासाठी चिन्ह, चमत्कार आणि अद्भुत गोष्टी करायला तयार आहे. प्रभू आमच्या जीवनावर त्याचं सामर्थ्य ओतायला तयार आहे. आज आम्ही जिवंत देवाकडे आलेलो आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमचा प्रभू जिवंत आहे, तो मेलेला नाही. हा दरवाजा आमच्यासाठी परमेश्वराने उघडलेला आहे. हा असीम सामर्थ्याचं द्वार आहे. ख्रिस्त येशू स्वर्गाचं द्वार आहे प्रियांनो, आणि तो दरवाजा विश्वासणाऱ्यांसाठी उघडण्यात आलेला आहे. विश्वासणाऱ्यांसाठी. ज्या मार्गाने इस्रायल लोक पार गेले त्या तांबड्या समुद्रातून, त्या मार्गाने मिस्री सैन्याला जाता आलं नाही, कारण त्यांच्याकडं वलांडणाच्या कोकऱ्याचं रक्त नव्हतं. आज मंडळीकडे ख्रिस्ताचं रक्त आहे, आणि त्या रक्तामुळे आज आम्ही मरणातून जीवनामध्ये पार गेलेलो आहोत. ते द्वार आज आमच्यासाठी उघडलेलं आहे. कुठल्या समस्यांशी आम्ही झगडत आहोत, कुठल्या समस्यांमध्ये आम्ही लोकांकडे याचना करत आहोत, आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही कुठं हातपाय मारत आहोत, आमच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कुणापुढं हात पसरत आहोत. पण आज प्रभूची इच्छा आहे एकदा त्याच्या चरणाशी येऊन बघा. हालेलुया. एकदा खऱ्या अंतःकरणाने येशूला हाक मारून बघा प्रियांनो. तुमच्या समस्या आज संपल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनातली अरिष्ट आज परमेश्वर दूर केल्याशिवाय राहणार नाही.
आपल्या संकटाच्या दिवशी आपल्या परमेश्वराला हाक मारा. योग्य द्वार आहे ते द्वार म्हणजे येशू ख्रिस्त. त्या येशूकडे आज येणं गरजेचं आहे. मार्ग अनेक असतील, रस्ते अनेक असतील, समस्या सोडवण्याच्या अनेक गोष्टी तुम्हाला माहीत असतील, पण आज एक गोष्ट आपल्या जीवनात स्वीकारा. येशूचं नाव आपल्या जीवनात स्वीकारा प्रियांनो. हालेलुया. त्या येशूकडं ते असीम सामर्थ्य आहे. स्वतःला लीन दिन करा. स्वतःच्या बुद्धीवर, विचारांवरती अवलंबून राहू नका. स्वतःच्या ज्ञानावरती समस्या नुसत्या सोडवण्याचा प्रयत्न करू नका. प्रार्थनापूर्वक देवाला विचारा, प्रभू मी काय करू. ज्ञानी लोक एवढे हुशार होते, ज्ञानाच्या जोरावरती हेरोदाच्या महालात गेले. जे आत्म्याचे योगे देवाचा निरोप प्राप्त झाला आणि ते डायरेक्ट मेंढपाळ येशू बाळापर्यंत जाऊन पोहोचले. पण ज्ञानाच्या योगे येशू बाळासाठी एक मोठा प्रॉब्लेम या मागी लोकांमुळे क्रिएट झाला होता. आज आम्ही आमच्या बळावर, शक्तीवर, विद्वत्तेवर, ज्ञानावर, पैशावर, कुठल्याही जोरावरती समस्यांचं निरसन आम्ही शोधायचं नाही. आज आम्ही येशू नावामध्ये स्वतःला स्थिर करणं गरजेचं आहे. आज प्रभूकडं याचना करणं गरजेचं आहे. प्रभूकडं लीन दिन अंतकरणाने येणं गरजेचं आहे. हालेलुया. आज देवाकडं आज आपण विशेष रीतीनं प्रार्थना करूया. कुठला द्वार आहे आपल्या जीवनात जे बंद आहे, आज आपल्या अंतकरणाला विचारूया. कुठला दरवाजा असा आहे की जो बंद आहे. आता वचनातून वाचलं आपण की तो तुमच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवानिशी पूर्ण करणार आहे. जर त्याने अभिवचन दिले की सगळ्या गरजा तो पूर्ण करणार आहे, तर आज विश्वासाने त्याच्या चरणाशी आपण आलेलो आहोत. कुठली अडचण आहे, कुठला आशीर्वादाचा असा दरवाजा आहे जो आपल्यासाठी बंद झाला आहे, कुठली अशी गोष्ट आहे की ज्याच्यात आम्ही स्टक झालो, अडकलो, पुढं जाऊ शकत नाही आहे. काही लोकांना देव दृष्टांत देतो आणि सांगतो, बाळा रे तुझी सेवा आहे, आणि मग त्या सेवेकडं दुर्लक्ष केलं जातं. परमेश्वर सांगतो की हे तुला मी काम दिलंय, त्या कामाकडे दुर्लक्ष दिलं जातं. देवाने दिलेल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केलं जातं आणि असं वाटतं की हा दरवाजा बंद आहे. पण प्रभूची इच्छा आहे, दार उघडलं जात नाही तोपर्यंत ते ठोकत राहायचंय. त्या गोष्टीत आम्हाला परिश्रम करायचे जोपर्यंत आमचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त होत नाही, जोपर्यंत आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, तोपर्यंत नितांत श्रद्धेने आम्ही प्रार्थना करणं गरजेचं आहे. आज आपण योग्य दाराजवळ आलेलो आहोत. हालेलुया. दारोदारी भटकत जरी आजपर्यंत असलो तरी आज आम्हाला एक असं दार मिळालंय. हालेलुया. ज्या दाराने तुमची गरज पूर्ण होणार आहे त्या दारावरतीच राहा, इकडं तिकडं वळू नका. हालेलुया. जो देव तुमच्या गरजा पूर्ण करणार आहे, आज त्याच्याकडेच प्रार्थना करा. तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आमेन.